करून सांगली, भिवंडी आणि मुंबईतली या जागेवरचा विशेष आहे आणि त्या जागा काँग्रेस लढेल. मुंबईतले किती जागा साधारणपणे काँग्रेसला मिळत आहेत? आम्हाला 3 पाहिजे होत्या, पण आम्ही 2 जागेतच आम्ही समाधानी आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीला, कारण की आम्हाला अलायन्स सोबत घेऊन जायचं आणि मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावेत ही भूमिका आमची आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जातो आहे. मुंबईतल्या 2 जागा कोणत्या आहेत? मुंबईची एक आत्ता ज्या ठिकाणी प्रिया दत्त गेल्या वेळेस होती ती जागा आम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि एक ज्या ठिकाणी एकनाथ गायकवाड निवडून आली ती जागा. कोल्हापूरमधून शाहू छत्रपतींचं नाव अंतिम आहे असं समजलं जाते. उद्या उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. तर ते अलायन्सचे उमेदवार आहे ते भेट घेतीलच ना. ऑलरेडी त्या ठिकाणी शाहू महाराजांना सगळ्या पक्षांनी संदेश द्यायला दिलं होतं. ज्या पक्षाच्या सिंबलवर ते लढू इच्छुक होते त्या उमेदवाराला त्या पक्षाचं तिकीट घेईल त्याला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. शाहू महाराजांनी भूमिका मांडली की मी काँग्रेसच्या पंजावर लढायला तयार आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा निर्णय झाला. स्वाभाविक आहे की कोल्हापूरला उद्धवजी जात असतील तर त्यांना भेटत असतील. कोल्हापूर तुम्हाला दिली आणि सांगली शिवसेनेला दिली, हे अंतिम आहे. चुकीची बाजू अशी मांडू नका. ऑलरेडी छत्रपतींनी या आघाडीतल्या कुठल्याही पक्षावर निवडणूक लढावी ही भूमिका आमची होती आणि त्यांना जे वाटेल त्या पक्षातून ते लढावेत ही भूमिका होती. त्यांनी सांगितलं मी काँग्रेस पक्षाकडून लढेन. यामुळे ही अलायन्सची जागा आहे, त्यामुळे याला आमचा कोटा हा भाग नव्हता. ही आम्ही तिघांनी मिळून छत्रपतींना त्या पद्धतीची भूमिका मांडली होती आणि त्या आधारावर तो निर्णय झालेला होता. उद्या जे शरद पवारांसोबत तुमची बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर निश्चितपणे फॉर्म्युला घोषित करण्यात येईल का? उद्या होईल ना. हिंदी में ते आपण बघू ना. वेळ येईल ते सांगेल. काय कोणाचे सर्टिफिकेट नाना पटोलेला गरज नाही आहे. नाना पटोले काय हे महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेट मला कोणाच्या गरजेचं नाही आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊतांवर मी टीका करावं असं मला वाटत नाही. आघाडी आहे तुमची तिघांची, का राऊत तुम्हाला तुमच्यावरच बोलताय? आमच्याकडे कुरगुडी नाही आहे, थोडं प्रेम आहे.